शुभ प्रभात, स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला या चॅनलमध्ये. आणि आज मी बनवणार आहे टोफू मटर मसाला. चला मग किचनमध्ये या खायला. एकदम मस्त क्रीमी असे टोफू मटर आपण बनवणार आहोत. चला तर मग त्यासाठी पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला जे वाटाणे आहेत ते बॉईल करण्यासाठी, हे शेंगाचे वाटाणे आहेत, मी सोलून घेतलेले आहे आणि ते बॉईल करायला ठेवणार आहे साधारण 10 मिनिटासाठी. त्यानंतर मी टोफू घेतलेला आहे. हे पनीर नाही आहे, टोफू आहे. हे सोयाबीनपासून बनवलेलं आहे आणि याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे. नंतर आपल्याला मसाला लागणार आहे त्यासाठी. तर कांदा, टोमॅटो आणि थोडेसे अद्रक, लसूण आणि तीळ घेतलेले आहेत. तर अजून तुम्हाला मसाला थोडासा थिक ग्रेव्ही हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही काजू पण ॲड करू शकतात किंवा थोडेसे तीळ पण एक्स्ट्रा टाकू शकतात. तर अशा प्रकारे जो आहे तो आपण मसाला जो आहे कच्चाच वाटून घ्यायचा आहे. मिक्सरला लावून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. हा जो मसाला आहे तो तळून पण घेऊ शकता, म्हणजे नंतर तळणारच आहोत आपण, म्हणून मी कच्चाच घेतलेला आहे. हे बघा, टोमॅटोमुळे त्याचा कलर जो आहे तो मस्त पिंक कलर झालेला आहे. नंतर टोफू जे आहे त्याचे कट करून घेणार आहे. हे घरी बनवलेलं असल्याने खूप छान याची टेस्ट लागलेली आहे, खूप छान बनतं. हे बघा, नंतर कढई घेतलेली आहे आणि थोडंसं तेल त्यामध्ये टाकायचं आहे. तेल गरम झालं त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे मी आणि आपली जी प्युरी आहे ती मी त्यामध्ये टाकून दिलेली आहे. नंतर लाल तिखट टाकलेलं आहे त्यामध्ये, कलरसाठी आहे. हे जास्त तिखट नाही बनवायची आहे. तर थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. आणि मिठाने जो मसाला आहे तो लवकर तळला जातो. त्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे मी, थोडासा किचन किंग मसाला टाकलेला आहे त्यामध्ये आणि नंतरून थोडासा 2 चम्मच मी धना पावडर टाकलेली आहे त्यामध्ये. आणि आपला मसाला जो आहे तो तळून झालेला आहे. त्यामध्ये बॉईल केलेले जे वाटाणे आहे ते त्यामध्ये टाकलेले आहे मी. शेंगाचे वाटाणे आहे त्यामुळे ते लवकर शिजले गेले आणि 10 मिनिटामध्ये रेडी आहे. त्यानंतर थोडंसं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून हे मी या भाजीमध्ये ग्रेव्हीसाठी ॲड केलेलं आहे. नंतर मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर आपण जे टोफू बनवलेलं आहे ते कट करून घेऊन ते त्यामध्ये मी टाकलेलं आहे. जास्त वेळ लागत नाही याला बनायला. आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर धुवून कट करून घेतलेली आहे आणि नंतर थोडंसं बटरही घालू शकता तुम्ही. आणि नंतर थोडीशी कस्तुरी मेथी मी ॲड केलेली आहे त्यामध्ये. कस्तुरी मेथी घातल्यानंतर थोडंसं 2 ते 3 मिनटं साधारण आपल्याला ते लो गॅसवरतीच होऊ द्यायचं आहे. आणि आपली जी टोफू मटर जी रेडी आहे, आपली ग्रेव्ही मस्त, तुम्ही फुलके किंवा रोटीसोबत पण खाऊ शकता. खूप छान लागते आणि घरी बनवलेले असलं ते की खूप जास्त छान टेस्ट येते त्याची. मस्त एकदम सॉफ्ट पण बनतं. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा की कशी झालेली आहे ती. एकदम क्रीमी झालेली आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि मस्तच लागते. कमेंटमध्ये तुम्ही बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झालेली आहे ती एकदम. आणि प्रोटीन पण जास्त. आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.